आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। राज्यामध्ये 46.2% जनता ही भाजप आणि सेनेसोबत असल्याचं कळतंय आणि सर्वेक्षणामधून ही बाब समोर आलेली आहे। तर सीएम पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 26.1% जनतेने पसंती दर्शवलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना 23.2% मत मिळालेलं आहे, तर भाजपला 30.2% इतकं मत मिळालं आहे आणि शिवसेनेला 16.2% इतकी मतं मिळालेली आहेत। त्यामुळे आता राज्यात हे सर्वेक्षण करण्यात आलं आणि या सर्वेक्षणातून ही बाब समोर आलेली आहे। राज्यात 46.2% जनता ही भाजप आणि सेनेसोबत असल्याचं कळतंय। एका सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आली आहे। तर सीएम पदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 26.1% जनतेने पसंती दर्शवलेली आहे आणि याच सर्वेक्षणात भाजप शिवसेनेला अव्वल स्थान मिळालं असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे फडणवीस जोडीला 49.3% पसंती मिळालेली आहे। राज्यामध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि या सर्वेक्षणातून ही माहिती सध्या समोर येते। देवेंद्र फडणवीस यांना 23.2% इतकी मतं मिळाली आहेत आणि त्यांना जनतेने 23.2% पसंती दर्शवलेली आहे, तर भाजपला 30.2% आणि शिवसेनेला 16.2% मतं मिळाली आहेत आणि या सर्वेक्षणामध्ये भाजप शिवसेनेला अव्वल स्थान मिळालं असल्याचं पाहायला मिळतंय आणि शिंदे फडणवीस जोडीला 49.3% इतकी पसंती जनतेने दर्शवलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी नयन कारेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। नयन, एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि या सर्वेक्षणात भाजप शिवसेनेला अव्वल स्थान मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। जनतेने त्यांना पसंती दर्शवलेली आहे, काय अपडेट? नक्कीच निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती अनेक राजकीय पक्षांकडून इंटरनल सर्व्हे करण्यात येत आहेत, त्याचाच हा एक भाग समजू शकतो। आज अनेक वृत्तपत्रांमध्ये शिवसेनेतर्फे जाहिरात देण्यात आली आहे आणि त्या जाहिरातींमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेनेने जो सर्व्हे त्यांच्याकडे आलेला आहे त्यातूनच त्यांनी दावा केलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युतीला सर्वाधिक पसंती मिळालेली आहे। आणि आपण एक बघू शकतो की 2019 मध्ये ज्या प्रकारे आपण चित्र बघत होतो की आणि या ज्या युतीच्या जाहिराती वगैरे येत होत्या की देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र, तर आज ज्या प्रकारे जाहिरात आलेली आहे की देशात मोदी आणि राज्यामध्ये शिंदे, अशा प्रकारची जाहिरात आलेली आहे। त्यामुळे या जाहिरातीवरून आणि एकूणच या सर्वेवरून विरोधकांची लवकरच टीका सुद्धा होणार आहे, कारण की एकूणच कुठे ना कुठे फडणवीसांना यामध्ये कमी पसंती असल्याचं दाखवण्यात आलंय, कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 26% मतं मिळाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे आणि फडणवीसांना 23% मतं मिळाल्याचं दाखवण्यात आलंय। पण एकूणच सर्वे जर का बघितला तर शिवसेना आणि भाजप युतीला खूप चांगल्या जागा मिळतील येत्या निवडणुकांमध्ये, असं या सर्वेमधून दाखवण्यात आलंय। बरं नयन, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। मतदारसंघ सोडून वारंवार मुंबईच्या फेऱ्या करणाऱ्या आमदार आणि खासदारांना मुख्यमंत्र्यांकडून तंबी देण्यात आलेली आहे। सरकार स्थापन होऊन आता 1 वर्ष झालं। मतदारसंघातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिलेल्या असताना वारंवार भेटीगाठीसाठी न येण्याच्या सूचना, आपापल्या मतदारसंघात ठाण मांडून बसा अशी तंबी देण्यात आलेली आहे आणि मंजूर झालेल्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा, तसंच मतदारसंघातील जनसंपर्क वाढवा असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। तर तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडवा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, मतदारसंघ सोडून मुंबईच्या फेऱ्या जे आमदार खासदार करतात त्यांना आता मुख्यमंत्र्यांकडून काही सूचना देण्यात आलेल्या आहेत, तंबी देण्यात आली आहे, काय अपडेट? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे सरकार स्थापन केलेलं आहे त्याला आता या जून महिन्यामध्ये 20 तारखेला 1 वर्ष पूर्ण होईल आणि त्यानंतर आपण पाहिलंय की जवळपास गेले वर्षभर त्यांचे जे सहकारी आमदार आहेत त्यांना त्यांच्या मागणीनुसार प्रचंड मंजुरी जी आहे निधीची ती देण्यात आलेली आहे आणि त्यांचे जे विकास प्रकल्प आहेत त्यांना देखील मंजुरी दिलेली आहे। असं असताना देखील काही आमदार जे आहेत ते जाणीवपूर्वक मुंबईमध्ये सातत्याने फेऱ्या मारत असतात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न करत असतात वारंवार। त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सहकारी आमदारांना तंबी दिलेली आहे की वारंवार मुंबईच्या फेऱ्या मारू नका, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं करा, जे आपण विकास प्रकल्प मंजूर केलेले आहेत, जे आपण जनतेचे निर्णय घेतलेले आहेत विकासात्मक, ते जनतेपर्यंत पोहोचवा आणि मतदारसंघाच्या विकास कामासाठी मतदारसंघामध्ये ठाण मांडून बसा, असं त्यांनी स्पष्ट आदेश जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकारी आमदारांना दिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जे आमदार वारंवार मुंबईच्या फेऱ्या मारतात त्या सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये तंबी दिल्याचं पाहायला मिळतंय। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।
शिवसेना पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारच्या आमदार, खासदार आणि जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत घोषणा केली आहे। राज्याबाहेर शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी, संघटना बळकट करण्यासाठी राज्य प्रमुखांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे। बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचार देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पुढे काम करण्याचा बैठकीमध्ये ठराव करण्यात आलाय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम कोल्हापुरात आज पार पडतोय आणि या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काही मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। हा कार्यक्रम कळंब्यातील तपोवन मैदानात होतोय आणि यासाठी तपोवन मैदानात भव्य मंडप उभारण्यात आलं असून कोल्हापूर पोलिसांकडून वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आलाय। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकरी संघटनांची देखील भेट घेणार आहेत। विशेष म्हणजे कोल्हापुरात घडलेल्या दंगलीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात या कार्यक्रमाला येत असल्यानं सगळ्यांचं या दौऱ्याकडे लक्ष लागलंय। एकोणीस जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार, खासदारांची बैठक घेतली आणि यात त्यांनी विविध विषयांवर खासदार, आमदारांना मार्गदर्शन केलंय। शिवसेना आणि भाजपचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा, आगामी निवडणुका भाजप शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीनंतर म्हटलं। तसंच भाजप आणि शिवसेनेतील वाद मिटवण्यासाठी समिती स्थापणार असून दोन्ही पक्षातील नेत्यांची समिती स्थापन केली जाणार असल्याचं देखील शिंदेंनी म्हटलंय। संघटना बांधणी आणि आपल्या मतदारसंघावर लक्ष ठेवा अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदेंनी आमदार आणि खासदारांना दिलेल्या आहेत। आपला सरकारचा स्थापना दिवस म्हणजे सरकारचं जे आपली ज्या दिवशी सरकार स्थापन झालं अशा या सर्व काळामध्ये शिवसेनेचे विचार, शिवसेनेची आणि भारतीय जनता पक्षाची जी वैचारिक भूमिका जी घेऊन आपण सरकार स्थापन झालं आणि या सर्वसामान्यांसाठी जे आपण निर्णय घेतले, ज्या योजना सुरू केलेल्या आहेत, या योजना घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचल्या पाहिजे यासाठी मोठ्या प्रमाणावर वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी शिवसेना संघटन अधिक मजबूत करण्यासाठी गावागावामध्ये अगदी घराघरापर्यंत शिवसेना पोहोचवण्याचं काम आमचे शिवसैनिक करतील आणि त्याचा देखील कार्यक्रम या पुढच्या काळामध्ये आपण आयोजित केला आहे। आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्तानं एक टीजर जारी करण्यात आलाय। यामधून आदित्य ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। पण तुझा विचार मात्र भलताच। जामनेर तालुक्यातील सोनबर्डी इथे मोदी ॲट 9च्या पार्श्वभूमीवर डब्बा पार्टी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आणि यात मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत भोजनाचा आनंद घेतला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी डब्बा पार्टी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। पुढची बातमी पाहूयात। आता सदाभाऊ खोत यांनी भाजप विरोधात खदखद व्यक्त केली आहे। लाठ्याकाठ्या खाण्यासाठी आम्ही नेहमी पुढे असतो, मात्र राज्यकर्ते आम्हाला विसरले। भाजप अगोदर झोपडीत आमच्याकडे येत असत, मात्र आता ते राजवाड्यात गेल्यानंतर आम्हाला विसरले अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे।
भारतीय जनता पक्षानं ठरवायचं आहे की जी झोपडीतली माणसं आपल्या बाजूनं लढली, ह्यांची ओळख ठेवायची का ओळख विसरायची ही तिने ठरवायचं आहे. आम्ही कसं सांगावं मोठ्या पाहुण्याला की बाबा तू आमची ओळख ठेव. आम्ही स्पष्ट जाहीररित्या सांगतो की आम्ही झोपड्यातला आहे. आता ती पूर्वी मोठी घराण्यातली माणसं आमच्या झोपड्यात येत होती, जेवत होती, बसत होती, बोलत होती, लढायला निरोप देत होती. आता जरा ते वाड्यावरती गेलेले आहेत. आता तिथं चांगला झगमाट चाललेला आहे. त्या झगमाटीच्या लाईटमुळे झोपडं आमचं दिसत नसावं, हळूहळू दिसायला लागल. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर इथे शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महादेवाचे दर्शन घेत महापूजा केली. अमोल कोल्हे आणि दिलीप वळसे पाटील यांचा एकत्रित शिरूर लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्यात गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता आणि त्यानिमित्तानं बऱ्याच दिवसांनी वळसे आणि कोल्हे एकत्र दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिरूरमधील 2024चा उमेदवार अमोल कोल्हे असल्याचं सांगितल्यानंतर अमोल कोल्हे सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर अमोल कोल्हे सध्या सक्रिय झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी जाऊन महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या दौऱ्यातच दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते. आणि आता मान्सून संदर्भातल्या काही बातम्या पाहूयात. मान्सून पाऊस तळ कोकणात दाखल झाला असला तरीही मोसमी वाऱ्यांमध्ये फारसा जोर नसल्यानं पुढची वाटचाल मंदावलेली आहे. बिपरजॉय चक्रीवादळ धडकून त्याची तीव्रता कमी झाल्यानंतर मुंबई पुण्यामध्ये मोसमी वारे दाखल होतील आणि 17 जून नंतर पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मराठवाडा आणि विदर्भाला पावसासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबई आणि कोकण किनारपट्टी तसंच गोव्यामध्ये आज ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहतील असाही अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. मान्सूनपूर्व पावसानं ओढ दिल्यानं 31 जिल्ह्यांमध्ये तीव्र तूट आणि 4 जिल्ह्यांमध्ये तूट आणि एका जिल्ह्यात अजिबात पाऊस नाही अशी स्थिती आहे. मुंबईमध्ये देखील पावसाचं चिन्ह नसल्यानं कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही केंद्रांवर 90% अधिक तूट नोंदली गेलेली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत केवळ 8.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर मुंबई शहरामध्ये केवळ 6.3 मिलीमीटर आणि उपनगरांमध्ये आतापर्यंत केवळ 4.2 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलेला आहे. त्यामुळे शहरात 95% तर उपनगरामध्ये 97% पावसाची तूट आहे. अरबी समुद्रातील चक्रीवादळ बिपरजॉय गुरुवारी गुजरातच्या कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे आणि त्याच्या प्रभावामुळे गुजरातच्या किनाऱ्याजवळ उंच लाटा उसळू लागल्या. मुंबईच्या किनारपट्टीवरील शहर हाय अलर्टवर असताना गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्याचबरोबर तिन्ही सैन्यदल अलर्टवर आहेत. तर बिपरजॉयमुळे पश्चिम रेल्वेनं गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केलेल्या आहेत. या बिपरजॉय चक्रीवादळाचा वसई किनारपट्टीला चांगलाच तडाखा बसला असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठा खंडित झाला तर काही ठिकाणी केळी बागांचंही नुकसान झालंय. हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार कोकण, पालघर आणि मुंबई येथील समुद्र किनाऱ्यावर हाय अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. समुद्र किनाऱ्यावर वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे किनाऱ्यावरील सुरूच्या बागेसह आजूबाजूच्या शेती बागायतींचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुढची बातमी पाहूयात. नारायणगावमध्ये टोमॅटो उपबाजारात हंगामातील उच्चांकी भाव मिळतोय. 1 नंबर मालाच्या 20 किलोच्या क्रेटला 700 रुपये दर मिळालाय आणि सध्या 20 किलोच्या क्रेटला 500 ते 700 रुपये दर मिळत असल्यानं शेतकरी आनंदी झालाय. मागील 10 दिवसांपूर्वी टोमॅटोला किलोला 2 रुपये दर मिळत होता. मार्केट कमिटीला आमच्या टोमॅटो उचलायसाठी एक्स्ट्राचे ट्रॅक्टर लावायला लागले, नियोजन करायला लागले, माणसं वाढवायला लागली. त्यांना खूप त्रास झाला त्यांना पण मार्केट कमिटीला.
पण त्याच्यातून आमचा शेतकरी पण सावरला, व्यापारी सावरला, सगळे सावरले. आत्ताची परिस्थिती अशी टोमॅटोची, आत्ता सध्या 500 ते 600, 650, 700 रुपये 20 किलोचे बाजार आहे आमचे. एकदम म्हणजे शेतकऱ्याच्या तोंडावर एक आनंद आलेला आहे. जगभरातून भारतीय फळं आणि भाजीपाल्याला मागणी वाढते, पण याहीपेक्षा कांद्याला सर्वाधिक पसंती मिळते. गेल्या वर्षभरात तब्बल 25,25,000 टन कांद्याची निर्यात झाली असून त्या व्यापारातून 4,522 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. कृषीप्रधान देश ही भारताची ओळख जगभर होऊ लागली आहे. भारतामधील फळं, भाजीपाला, प्रक्रिया केलेल्या वस्तू, अन्नधान्य आणि दुग्धजन्य वस्तूंना 204 देशांमधून मागणी वाढते. तर फळं, भाजीपाला हा नाशवंत कृषीमाल असूनही त्यांची निर्यात वाढू लागलेली आहे. 2022-23 मध्ये 2,443 कोटींचा भाजीपाला, 378 कोटींचे आंबे, 2,543 कोटींची द्राक्ष तर 2,736 कोटी रुपयांची इतर फळं निर्यात केली गेलेली आहेत. आणि आता धुळ्यातून एक धक्कादायक बातमी. धुळे शहरातील तहसील कार्यालयाजवळ एका दाम्पत्यावर मनोरुग्णानं हल्ला केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हे दाम्पत्य एका ठिकाणी दुकानासमोर बसलं होतं आणि त्या ठिकाणी मनोरुग्ण आला आणि त्यानं दाम्पत्याला काही कळायच्या आतच या महिलेच्या डोक्यात दगड घातला. या हल्ल्यामध्ये ही महिला गंभीर जखमी झाली आहे. तर या मनोरुग्णाला कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले. बातमी जळगावातून. जळगावच्या चोपडामध्ये दरोडेखोरांनी थैमान घातल्याचा प्रकार समोर आलाय. चोपडा शहरातील शरदचंद्रिका कॉलनीमध्ये चोरट्यांनी दुकानाचं शटर तोडून जवळपास 3 लाखांचा ऐवज लुटला. या प्रकरणी पोलिसांकडून 3 अज्ञात चोरट्यांचा शोध घेतला जातोय. महिन्याभरातील दरोड्याची ही तिसरी घटना आहे आणि दरोड्याची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तिकडे बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील वरुड गावात किरकोळ कारणावरून 2 गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी एकमेकांवर तलवारीनं हल्ला करण्यात आला असून यात दोन्ही गटातील 20 ते 25 जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजफाटा वरुडमध्ये दाखल झाला आणि सध्या गावामध्ये तणावाचं वातावरण असून हाणामारीमध्ये जखमी झालेल्यांना उपचारासाठी खामगाव शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.